कोण? हाय हॅलो नमस्कार. आज हे घरी आले दुपारी अचानक आणि हे म्हणाले चला आज आपण बाहेर मिसळपाव खायला जाऊया तिखटवाली, म्हणून आम्ही सगळे निघालो. आम्ही मिसळपाव तुम्ही पण खा. पप्पा तू खाणार? चला पटापट चला, थांबतोय तर. चिकू गरम गरम तिखट मिसळपाव खायला तर निघालेलो आहोत, पण दुपारचं चांगलंच कडक ऊन बाहेर आहे. त्यात रिक्षा तर बघूया मिळते का. हा रिक्षा पण मिळाली. चला मग चला मिसळपाव खायला सगळी मिळून. हा आमच्या जानूचा फ्रेंड आहे, त्याचं नाव नील आहे. जानू जास्तीत जास्त ह्यांच्याच घरी खेळत असते. आमच्या घरी ती जरा कमीच असते खेळायला, आणि ही मुलं पण आमच्या घरी येऊन जाऊन खेळतात. मिसळपाव खायला पोचलो. हा बघा, हा जो ढोल वाजवतो ना छोटासा मुलगा, तो आमच्या त्या नील बसल्या ना त्याचा छोटासा भाऊ आहे. सगळेजण कसे वेटिंगवर आहेत मिसळपावच्या. आमची जानू बघा, जानू पण इकडे तिकडे बघते कधी मिसळपाव मिळणार म्हणून. हे फोन मिसळपाव ही फार प्रसिद्ध असते की नाही. लोकांना मिसळपाव एकदा मिळाली, एकदा खायला सुरू केले, त्यांचं कुठेही लक्ष जात नाही, फक्त मिसळपाव मध्ये तल्लीन असतात. हे मात्र फोन बघतायत. बाकी मुलं आता वेटिंग. मिसळपावचं आगमन झालेलं आहे आणि सगळ्यांनी मस्त मिसळपाववर ताव मारलेला आहे. त्या मिसळपाव बरोबर ना भाकऱ्या खूप छान लागतात. इथली मिसळपाव ना एकदम अशी मस्त तरीवाली तिखट असते, त्याच्यामुळे तुम्ही पाव घेतला तरी चांगला आहे आणि भाकरी घेतली तर एकदमच उत्तम आहे. तुमच्या एकदा मस्तपैकी दुपारचं जेवणच होऊन जातं. तर बघा, सगळ्यांनी भाकऱ्या घेतलेल्या आहेत. हे दोघं तर मस्त पाव खाण्यामध्ये बिझी आहेत. बहुतेक थोडं तिखट कमी खात असावे. आणि आमची जानूबाईंनी तर पूर्ण ताट घेतलेलं आहे. आता बघू तिखट किती खाता येत, ते खाल्ल्यावरच कळेल. त्याची चव चांगली असते, चांगली आणि आवडली तुम्हाला. पावच खाल्ला, पावच खाल्ला. ओनली पाव. थंड पाणी आहे. चिकूच्या तोंडात किती फुलले आहे. चिकू पहिले चिकू तुला आवडली कशी आहे? बोल फंटा आणि एक टाक पार्सल थंड. कोल्ड्रिंक मुलांना सांगावं नाही लागत, लगेच पी मोकळे होतात की नाही थंड थंड. मिसळपाव खाऊन झाल्यावर नक्कीच काहीतरी थंड प्यावंसं वाटतं की नाही. मग आम्ही एक कोल्ड्रिंक मागवलं आहे. मिसळपाव पूर्ण खाऊन फस्त केलेला आहे आणि जानूबाईंनी पण पूर्ण डिश संपवली आहे वाटतं. आणि आता काय बडीशेप खात आहेत. चला आजच्या मिसळपावचा